नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. मी बघा आता इकडं शेतामध्ये आलेलो आहे आणि आता गहू कापण्याचं काम चालू आहे. हे बघा, हे शेतकरी गव्हाला पाणी कमी पडलं मला वाटते. हा अवघडच कार्यक्रम झाला. हे बघा आता यांना लय लांबून आणले, हिंगोलीची माणसे बरं का, हे गहू कापायला आणले यांना इकडं. कुठले बाबा, तुमचं गाव कोणतं? गाव कोणतं म्हणलं? गाव हा मसोबाबचे होय. हा, काय तुम्हाला काय रोज येतो? हा काय ठरवून नाही आले काय? काय कधी आले का आम्हाला? बरं आहे बरं आहे बरं आहे बरं आहे. हा काय कोणी फसवलं म्हणले? सुनेने फसवलं काय? काय केलं? हां, 1200 रुपये ठरवलं होतं काय? बरं आहे बरं आहे. तुला आजी, तुम्हाला काय गाणं बिणं म्हणता येतं का नाही? तुम्ही असं गहू काढता, जरा गाणं बिणं म्हणा ना. म्हणा की बाबा, नाही येत काय? हा काय, बरं आहे बरं आहे बरं आहे. मग आता उद्या येणार आहे का कामाला? उद्या या मग. उद्या गाणं म्हणायला नाही येत काय? हे बघा, आमच्या वहिनी आहे, ती आपण आता गहू कापण्याचं काम करीत आहे, पण त्यांना काही कॅमेरा पुढे यायचं नाही. त्याने तोंड बांधून टाकलं आहे. आणि हे बघा, हे वावराचे मालक आहे. हे गहू कापीत आहे, हे यांची शेती बरं का. हे वावराचे मालक आहे. साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार, बोला काय म्हणता? काय बरं चाललंय का? हा, काय गहू कापायचं काम चालू आहे? हा गहू कापायचं काम चालू आहे. बरेच माणसं आणले तुम्ही? हा, मग आता हे आणायचे काय आहे, घरचे माणसं कमी राहतात, करावं लागत. आता कसं झालंय, मजुराचा प्रश्न गंभीर झालाय. कष्ट करायला कोण मागत नाही. प्रत्येकाला वाटत दे रे हरी पालंगावरी द्या आपल्याला, नाही का, घरातल्या घरात पाहिजे काहीतरी यांना, आणि ते काही मिळत नाही. हा प्रॉब्लेम येतो ना. त्याच्यामुळं कसं आहे, या गोष्टी कष्ट केले पाहिजे, आम्हाला एवढंच सांगायचं. आता आम्ही पहा, रात्री बी मुरघास बॅग भरल्या आणि आता हा गहू काढतो दिवसभर. अशा पद्धतीनं कामकाज चालू असतं आमचं. कारण काय झालं, सध्याची पिढी, मोबाईल, बाकीच्या गोष्टी. आता अभ्यासाच्या बाबतीत जरी पोरं म्हणलं, पोराला वाटत मला लगेच मार्क पडावा, पडत नाही. आता 10वीचे पेपर चालू आहे, 12वीचे पेपर चालू आहेत, बरोबर. मग आता याच्यामध्ये होतं काय, सध्या पोराला अभ्यासाची एक तर प्रवृत्ती राहिली नाही, कष्ट करण्याची प्रवृत्ती पाहिजे. हो, मग काहीतरी पोरं सांगतात की नाही माझं दुखतच होतं पेपरच्या काळात, त्याच्यामुळे मला मार्क पडले. असं काही नाही, अभ्यास केला कमी मार्क पडले असं होतच नाही. त्याच्यामुळं आता समजा गव्हाला मी पाणी वेळेवर भरलं, खतं दिली, सगळं दिलं, तर गहू येणारच आहे चांगला. नाही, पण तरुण पिढीला वाटतं शेती परवडत नाही. काय म्हणणं तुमचं? आता असं आहे, कोणती गोष्ट परवडती कोणती नाही. शेती ही निश्चितपणाने परवडती. गेली 10 वर्ष मी शेती करतोय, मग परवडत नाही असं नाही ना. मग आता वर माझा वाटा नाही, त्याला पाणीच नाही, परवडून कसं काय मला शेती? पाण्याचं मॅनेजमेंट, निसर्गाची साथ, आपलं वेळेवर कष्ट करणं. आता हा गहू जर 2 दिवस नसता काढला पाहून, तर या गावाच्या वंब्या खाली गळून गेल्या असत्या ना. वेळ, टाइम मॅनेजमेंट साधलं पाहिजे शेतीमध्ये. आणि बाकीच्या निसर्गाची थोडी अडचणी आहेत, नाही असं नाही. लोक म्हणतात ते निसर्गाच्या अडचणी आल्या किंवा बाजारभावाच्या अडचणी आल्या, थोड्याशा अडचणी येतात, पण असं दरवेळेसच होतं असं काही नाही. वर्षातून तुम्हाला एखादा कांद्याचा, टोमॅटोचा प्लॉट सापडला तरी तुमचं नफा मिळतो निश्चितपणाने. पण कसं आहे की कष्ट वेळेवर केले पाहिजे, नाहीतर मग आता माझा वर वाटा नाही, आळीनं घाललाय, पाणी नाही, आणि मग काय म्हणायचं परवडत नाही, असं नाही. परवडतं. कोणतीही गोष्ट प्रामाणिकपणे केली, व्यवस्थित केली, कष्ट केले की परवडत नाही असं काही नाही. आता ते पोरं नाही का काही त्या याच्यावरती ते कोणत्या तरी गेम खेळतात वेगवेगळ्या, पब्स वगैरे ऑनलाईन गेम, ते दुसरं एक खेळतात काहीतरी 3 पत्ती. हा, ते रम्मी सर्कल काहीतरी, 3 पत्ती रम्मी सर्कल. आता कसं आहे की एखाद्या गोष्टीचं प्रॉपर ज्ञान असल्याशिवाय पोरांनी त्यात घुसत नाही. बरोबर आहे. मग पोरं अर्धवट ज्ञान घेतात आणि त्याच्यात घुसतात. बरेचसे आमचे नातेवाईक सुद्धा त्याच्यामध्ये कामाला लागले गेममध्ये. मग कोणाची
2 लाख गेले, कोण म्हणतं 5 लाख गेले, कोण म्हणतं 10 लाख गेले. अहो तुम्ही कष्ट करा ना, ज्याचं ज्ञान नाही नाही पण हे ऑनलाईन पैसे आल्यापासून गेमचं प्रमाण वाढले. आणि पालकाचं आता समजा मी दिवसभर कष्ट करतोय, माझे समजा काय मित्र असतील काय ते गेम खेळतात काय करतात कुठे, पण याच्यातून काय होतं नुकसान होतं. प्रॉपर कष्ट करा. आता जर समजा शेतीविषयी बी प्रॉपर नॉलेज नसेल तर नाही करू शकत. तशा प्रकारे जर तुम्हाला गेम खेळायची किंवा काय आणखीन ते काहीतरी आहे ना ते शेअर मार्केट वगैरे करतात, शेअर मार्केट प्रॉपर गायडन्स घ्या, प्रॉपर ज्ञान घ्या तर त्यात उतरा. अर्धवट घेतात असं सांगितलेलं आहे कोणीतरी की अर्धवट ज्ञान घातक असतं, आणि तसं घातक ज्ञान घेऊन उपयोग नाही ना. म्हणून शेती करा, तुम्ही उद्योगधंदे करा किंवा आणखीन काय करा, पण मूळ मुद्दा काय आहे का तुम्ही प्रॉपर गायडन्स घ्या, कष्ट करा, यश निश्चित मिळत आहे. कळलं का? त्याच्यासाठी काय आहे, संघर्ष, सातत्य आणि संयम असला पाहिजे. संघर्ष असं आता मी संघर्षच करतोय. हे शेत तलाव इकडे केलेला आहे आपण, त्या तलावात पाणी भरण्यासाठी मी 1.5 किलोमीटरवरून जोडतोय, पाईपलाईन पाणी भरतोय. संघर्ष करा, त्याच्यात सातत्य ठेवा. नाही तर शेत तलाव भरलाय आणि पुढं टमाट्याची लागवड नाही झाली, पिकच नाही घेतलं तर सातत्य नाही ना. सातत्य ठेवा आणि संयम असला पाहिजे कुठल्याही गोष्टीचा. की बऱ्याच वेळा लगेच पीक केलं तुम्ही लगेच पैसे मिळतील असं काही नाही, किंवा एखादा 10वीला गेला लगेच त्याला नोकरी लागली असं बी नाही. म्हणून तुमच्याकडे काय असलं पाहिजे, संघर्ष असला पाहिजे, सातत्य असलं पाहिजे आणि संयम असला पाहिजे. संयम असलं निश्चित. आता ह्या वर्षी गहू समजा मला 5च पोते झाला, मी बंद नाही झालं पाहिजे, पुढच्या वर्षी मला 10 पोते होऊ शकतो. त्यासाठी मग ह्या वर्षी काय झालं, ह्या बाजून तुम्ही पाहिलं तर पातळ गहू आहे, त्या बाजूने दाटी, मग का झालं असं याची कारणं शोधली पाहिजे. आणि पुढच्या वर्षी तुम्ही चांगल्या पद्धतीने केलं तर निश्चित यश मिळेल ना. तसंच आहे तुमच्या प्रत्येक जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत तसंच आहे, वेगळं असं काही नाही. कळलं? आता हे आम्ही सकाळपासून गहू काढतोय, आता 6 वाजत आले पाहुणे, बरोबर, तरी आमचं कार्य चालूच आहे ना. बरोबर. आता हे 7 वाजता आम्ही काढणार, बरोबर. कारण का तर हे उन्हाने वंब्या जर गळून पडल्या तर काय होणार आहे, गेला ना गहू. मग लोक म्हणतात नाही बाबा पराडलाच नाही, निम्मा गहू तुमचा खालीच पडला ना, तुम्हाला वाढणार कसं. म्हणजे हे सगळं वेळेत झालं पाहिजे. शेतीचं असू, कोणत्याही गोष्टी असू, अभ्यासाचं असू, वेळेत केलं तर होतंय ना. आता पेपरच्या आदल्या दिवशी 10 दिवस पोरगा अभ्यासाला लागत, पुढं पेपर होतं का, तसं नाही. त्याचं सातत्य वर्षभर त्याचं असलं पाहिजे. कळलं का? म्हणजे मला यातून एवढंच सांगायचं तुम्हाला, कोणतीही गोष्ट करा, संघर्ष, सातत्य आणि संयम इज इक्वल टू यश. हे आमचं समीकरण आहे जीवनाचं, आणि आम्ही त्या पद्धतीने चाललेलो आहे. आम्ही खूप कष्ट केले, पाणी नव्हतं, हे सगळं केलं, शेततलाव केला, वरती शेततलाव केला, हे सगळं केलं, याच्यात खूप कष्ट लागले. कष्ट करा, संघर्ष करा, यश नक्की येईल. आणि कोणाला काही अडचणी आल्या तर मला फोन करा ना. कळलं का? त्यामुळे काही अडचण नाही. आम्हाला असं कळलं तुम्ही शाळेत शिक्षक आहे, शाळेचं काय वाटतं शिक्षण क्षेत्राविषयी? काय शिक्षण क्षेत्र अतिशय चांगलं आहे. आता कसं आहे की त्या थोड्याफार गोष्टी आल्यातच, तुम्हालाही माहिती, मलाही माहिती आता त्या काही गोष्टींवर, बरोबर. पण आहे त्याच्यामध्ये फक्त सगळ्यात महत्त्वाचं, शिक्षकी पेशामध्ये काम करताना जर विद्यार्थी काही घडले आपल्या हातून, तो एक आनंद वेगळा असतो आणि तो आनंद आम्ही घेतो. समजा 10-5% जातात आमच्याकडून खराब विद्यार्थी, समजा ज्यांनी नाहीच ऐकलं, आमचं नाही ऐकलं, आई बापाचं नाही ऐकलं, पण जे आमचं ऐकतात निश्चितपणाने त्यांना यश मिळालं. आता आमची काही पोरं कलेक्टर झाली, काही पोरं आता हे मंत्रालयाची एक्झाम होती त्याच्यामध्ये 2-3 पोरं आमचे टाकळी डोकेश्वरचे सुटले. मग आम्हाला त्याच्यामध्ये आनंद वाटतो, समाधान मिळतं. पोरं सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी असं असतात. आता आमच्या मंडळी आहेत त्यांना संघर्ष सातत्य कायम लागतो, त्यामुळे त्या बोलतात तिकडून. आता आम्हाला त्यांच्याशी संघर्ष करावा लागतो, सगळ्याशी संघर्ष करावा लागतो, पण आम्ही संघर्ष त्याच्यात सातत्य संयम ठेवतो. आम्ही त्या जरी आम्हाला बोलल्या तरी आम्ही संयम ठेवतो आणि पुढे जातो. अशा पद्धतीने आमचं कार्य कंटिन्यू चाललेलं असतं आणि त्याच्यात यश निश्चितपणाने येतं. त्यामुळं असं काय नाही, तुम्ही आमचं हे मुलाखत घेतली त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहे. आणि आमचा हे तुमची मुलाखती महाराष्ट्रातील लोक बघतात, सगळे पाहू द्या ना, काही आमची अडचण नाही. उलट आम्हाला जे संदेश द्यायचा होता तो तुमच्या माध्यमातून पुढे जातोय. आम्ही उलट तुमचा जो काही चॅनल आहे त्याच्या आम्ही आभारी आहे. कारण आमचे जे विचार आहे, आम्हाला आता त्यातलं फारसं काही कळत नाही त्या मोबाईलमधलं ना, मग आता आमचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत गेलेच पाहिजे ना. आता ॲट अ टाईम मी कधी कधी बोलतो, समजा विद्यार्थ्यांना सांगतो की बाबा मोबाईल वापरू नका, असं करा तसं करा. पण आता समजा मी 40 विद्यार्थ्याला शिकवतो, 60 विद्यार्थ्याला शिकवतो, त्यांच्यापर्यंत जातं ना. बरोबर आहे. उलट तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जास्त लोकांपर्यंत गेलं तर आम्हाला त्याच्यात आनंद आहे. आम्ही तुमचे ऋणी. म्हणजे हे सगळं संघर्ष असला पाहिजे, सातत्य असलं पाहिजे, संयम असला पाहिजे. निश्चितपणाने यश येतच, येत नाही असं काही नाही. कोण म्हणतं यश येत नाही? ज्याने अभ्यास केला त्याला. आता MPSCचे पोरं अभ्यास करतात, 10-10, 5-5 वर्ष घासतात, यश येतच ना. काही मध्येच सोडून देतात, जवळ यशाचे येतात आणि मध्येच सोडून देतात, असं नाही. सातत्य. आता समजा आम्ही पिकं घेतो, कधी आम्हाला उत्पन्न होतं, कधी नाही होत, पण कधी कधी बेसुमार उत्पन्न होतं. म्हणजे त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, यश येतच. आता इकडून पहा, थोडंसं गवत झाले,
गहू कमीच आहे ना. हा आता तिकडे बाजूने गवत वगैरे काढलंय तर गहू चांगला आहे. तुम्ही आता हे मजुरीने करून घेता का घरच्या घरी चाललंय तुमचं? आता कसं आहे पाहुणं, हां मजुरीचा प्रश्न गंभीर आहे. मजूर मिळेल तर मजुरीनं, घरच्या घरी तर घरच्या घरी, म्हणजे अशा पद्धतीनं. मग आता मजुराची वाट पाहायची, गहू काय गळून देता असं आहे ना. त्यामुळं आमचं असं आहे, सुट्टी असते आम्हाला शनिवार रविवार, त्यावेळेस बी आम्ही कामं बरीचशी उरकून घेतो अशा पद्धतीने. तुम्ही शेती करून नोकरी पण करता होय? हा, तर कसं आहे आमचं शेत तर आहे खाजगी, पगार राहतात कमी, त्याच्यामध्ये काही भागत नाही ना. मग आता कसं आहे सध्याच्या गरजा वाढल्या, मुलाबाळांचे शिक्षण पुढं काय. मग आता हे शनिवार रविवार आपलं पार्ट टाइम आहे तर, आणि शेतीची आम्हाला आवड आहे, त्यामुळं महत्त्वाचा मुद्दा तो आहे. बरोबर. आवड असल्यामुळं आम्ही त्याच्यात जीव ओतून जीव झोकून काम करतो, यश नक्की मिळतं आम्हाला. त्यामुळं असं काही नाही. आणि ज्या शेतकऱ्यांना वाटत असेल शेती परवडत नाही, त्यांनी माझ्याकडे यावं, त्यांना आपण चांगल्या प्रकारे गायडन्स करू. आता सध्या सेंद्रिय शेतीचा जमाना आलाय, त्याच्यात तुम्ही काम करा, खूप संधी आहे. आता मला काल परवा एक जण म्हणे, मुंबईमध्ये ते जे ॲक्टर वगैरे लोक आहेत, ते ॲक्टर वगैरे लोक तुमची 100 रुपयाला मेथी जुडी घेऊन राहिले. फक्त ते म्हणतात की आम्हाला सेंद्रिय द्या, सेंद्रिय, कारण त्यांच्या पैसे भरपूर आहे. प्रॉब्लेम असा आहे, आरोग्य बिघडत चाललं, आणि म्हणून सेंद्रिय द्या. मग आता त्याच्यात कसं आहे, शेतकऱ्यांनी गट तयार केली पाहिजे, त्यातून पुढे गेलं पाहिजे. खूप सगळ्या संकल्पना आहे. आता आमच्याकडे गांडूळ खताचा एक प्रकल्प आहे मोठा, त्याच्यामध्ये आम्ही काम करतो, ती खतं वापरतो. त्याच्यामुळे आमची पिकं पहा ना तुम्ही, गहू मकाचा पाहिलं तुम्ही प्लॉट, पाण्याचं दुर्भिक्ष आहे आमच्या भागामध्ये, पण करतो आम्ही त्याच्यामध्ये. म्हणून आम्ही कसं आहे इथं कमळ फुलवतो आम्ही इथं शेतीमध्ये कष्ट करून. त्यामुळं फक्त आता त्रास आहे थोडा, नाही असं नाही, त्रास केल्याशिवाय काहीच नाही. तुम्ही आता महाराष्ट्र जनतेला काय संदेश द्याल? आमचा संदेश एकच आहे की तुम्ही कष्ट करा, यश नक्की मिळेल. थोड्या अडचणी येतील, त्रास होईल, तो सहन करा, यश तुम्हाला निश्चित. मी तुम्हाला सांगितलं ना मागाशी जे वाक्य, की संघर्ष असेल, त्याच्यामध्ये सातत्य असेल, आणि तुमच्याकडे संयम असेल तर यश येणार. म्हणजे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. त्यामुळे एवढा संदेश आहे. आणि हे जे काही बऱ्याच सगळ्यांना वाटतं की लगेच ताबडतोब मला मिळावं, असं काही गोष्ट जगात कुठंच नाही आहे. म्हणजे त्याला तुम्हाला संघर्षच करावा लागतो, सातत्य ठेवावं लागते, संयमही ठेवावा लागतो. आता सध्याच्या पिढीला संयमच नाही राहिला ना, तर लगेच वाटतं मला 90% पडावं, लगेच कुठून पडणार आहे, पहिलीला जावं लागेल, दुसरीला जावं लागेल, अभ्यास करावा लागेल. आणि जे शॉर्टकट मार्ग पोरं अवलंबतात सध्याची कोणत्याही गोष्टीमध्ये, पैसे कमावण्याचे म्हणा, अभ्यासाचे म्हणा, तर ते अवलंबले नाही पाहिजे. मी लगेच म्हणलं मला गहू लगेच 50 पोती झाला पाहिजे, नाही होणार ना. ज्यावेळेस यावर्षी एक जरा प्रयोग केला, वेगवेगळ्या जाती वापरल्या, त्या जातीत कमी उत्पादन आलं, एखाद्या जातीत नवीन वापरली जास्त उत्पादन आलं, मला अनुभव येईल. अनुभवाशिवाय काहीच नाही. तुम्ही अनुभव घ्या, नंतर एखाद्या गोष्टीमध्ये उतरा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तेव्हा संघर्ष असला पाहिजे, सातत्य असलं पाहिजे, मिळतं यश. काही नाही. आम्ही आता गेली 7-8 वर्ष शेती करतोय, बाकीच्या गोष्टी पाहतोय, त्यामध्ये यश मिळतंच. शेतीमध्ये तुम्ही जोडधंदे करा, वेगवेगळ्या गोष्टी करा, सेंद्रिय शेती करा. आता हे रासायनिक यांनी काय झालं, जमिनी तुमच्या नापीक झाल्यात, जमिनीतला सेंद्रिय कर्ब कमी झाला आहे. आम्ही शेणखतं भरपूर वापरतो, याला गांडूळ खत वापरतो, निश्चितच चांगली पिकं येतात ना. आता लोक शेणखतच वापरत नाही, नुसतं रासायनिक खतं वापरतात. रासायनिक खतं वापरल्यावर तुमच्या जमिनीत सेंद्रिय कर्बच नाही, रासायनिक खतं काय करणार आहे. ह्या आणि शेती करण्याच्या पद्धती बदलल्या. साधारणपणे रोटर मारणी, आता रोटर मारल्यानंतर जमीन तुमची भुसभुशीत होत नाही ना, मग काय होणार आहे की जमीन हार्ड राहणार आहे, तुमचं पाणी धरण्याची क्षमता राहणार नाही, ताबडतोब पिकाला पाणी लागतं, त्याच्यानंतर मुळांची वाढ होत नाही, जमीन खाली एकदम हार्ड राहते, वाढ होत नाही. लोक म्हणते उत्पादन झालं आहे, कसं काय उत्पादन होईल. पूर्वीची जी शेतकरी होते आमच्याच आता परिसरातले काही शेतकरी 2-2 वेळा वावर धुवायचे हो, नांगरणी झाली का परत त्याला ते नांगराने करायचे, कष्ट करायचे, उत्पादन व्हायचे. असं काही नाही. त्यामुळं शेती करण्याच्या पद्धती बदला, चांगल्या पद्धतीनं हे करा, असंच एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि काय आहे, हे जे विचार आहेत हे तुमच्या माध्यमातून आमच्या लोकांपर्यंत जातात, याचा आम्हाला अभिमान आहे. की साधारणपणे आता कधी कधी समजा मी 2च लोकांसमोर गेलो असतो ना, तुम्हाला महाराष्ट्रातले कोट्यवधी लोक बघणार आता. नाही पाहिलंच पाहिजे. आणि लोकांनी ह्या सेंद्रिय शेती, गांडूळ खतासारखे प्रकल्प, शेतकऱ्यांना जर काय अडचण आली तुमचा नंबर देऊ कमेंटमध्ये खाली. हा देऊ शकता ना, बिंदास मार्गदर्शन करशाल ना शेतकऱ्यांना. फोन केला तरी ज्यावेळेस मी समजा जरी काही कामात असेल मग त्यांना सांगेन की मला नंतर बोला माझ्याशी. कारण आता काम चालू असताना मग हेच होतं ना, मी लोकांना सांगायचो तुम्ही काम करा आणि मीच फोनवर जास्त बोलायचं. आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण निश्चित त्यांच्याशी बोलू ना.
आपलं ज्ञान दुसऱ्याला दिल्याने वाढतं. त्यांच्या काही त्यांच्याकडे ज्ञान असतं, ते मला काही सांगतील, असं काही नाही त्याच्यामध्ये. पण संघर्ष केला पाहिजे, सातत्य ठेवलं पाहिजे. निश्चित एक काही अडचणी नाही, थोड्याशा नैसर्गिक आपत्ती शेतीमध्ये आहेत, नाही असं नाही. आता समजा गारपीट वगैरे झाली असते, आमचा गहू झोपला असता किंवा